आपल्या देशात अधिकारी पैसे घेतात, नेते नालायक आहेत, प्रशासन पूर्ण किडलेलं आहे. हे सगळं खरं आहे, पण याच्या मागे कारण काय आहे? कारण आपण स्वतः सुद्धा करप्ट आहोत. काय म्हणतोय मी असं? 2013 साली भारत सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा या अंतर्गत एक स्कीम आणली आणि त्यातून व्ह्यू असा होता की जेवढे गरीब लोक आहेत त्यांना 2 वेळचं जेवण, त्यात बेसिकली गहू आणि तांदूळ अगदी नाममात्र दरात, अगदी 2 रुपये किलो 3 रुपये किलो या दराने देणं ह्या योजनेचा हेतू होता. पण आज ज्या वेळेस 2025 साली या योजनेचं ऑडिट झालं, नंतरच्या काळात त्याचं पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यात आले सगळ्या लोकांचं, जो शॉकिंग असा डेटा मिळालाय ना, तर तो तुम्हाला विचार करायला लावेल की आपला देश असाच का आहे. त्यातला छोटा डेटा सांगतो मी तुम्हाला. टोटल योजनेत जवळपास 80 कोटी लोक आहेत बेनिफिशियरी, आणि यांचे आधार लिंक ज्यावेळेस करण्यात आले त्यावेळेस पहिला डेटा जो सापडला तो सगळ्यात इम्पॉर्टंट मला वाटतो. त्यातला जो आहे, जवळपास टोटल अमाऊंट मध्ये 95 लाख लोक टॅक्स पेअर आहेत. दुसरा महत्वाचा डेटा आहे, त्यातले 17 लाख लोकांकडे 4 व्हीलर गाडी आहे, तरी सुद्धा ते रेशन घेतात. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन अजून 5,50,000 लोकांचं प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये डायरेक्टर हे पद असताना सुद्धा ते इकडे रेशन घेतात. आणि हे लोक इथंच थांबत नाहीत. हे लोक फ्री रेशन झालं, हे जे फ्री मध्ये जी कुठली स्कीम भेटणार त्या प्रत्येक ठिकाणी हे असणार. पहिल्या त्यातलं LPG सिलेंडर आहेत, घरकुल योजना आहेत, सरकारी अनुदान आहेत, आणि या सगळ्याचा परिणाम काय होतो? जो ऍक्च्युअल बेनिफिशियरी आहे, ज्याला या सगळ्या योजनांची गरज आहे, त्यापर्यंत या योजनांचे रिसोर्स साधनं पोहोचत नाहीत. आणि परत आपण बोलायला मोकळे की देश असा आहे, देश तसा आहे, पण कधीतरी आपण विचार करायला पाहिजे की यात मी अशी काही भूमिका बजावतोय का? थँक्यू सो मच.